अरे आपला बाप छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारींच्या कीर्तनाला मांडी घालून बसत होता. इथं ग्रामपंचायत सदस्य म्हणतो मला व्हीआयपी दर्शन पाहिजे. अरे येड्या तिथं देवता रांगेत उभे, तू काय तुझा दिवा चमकून राहिला. विनय लागेल ना परमार्थामध्ये. देव आहे तो. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, या जगातलं झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही तो परमात्मा आहे. ज्याचं घर आहे त्याला सुरक्षित ठेवतो, यात काय नवलंय मित्रा. अरे ज्या पक्षाचं घर नाही त्याला सुद्धा रात्रभर झाडावर झोपवतो, कोण उद्याच्या दुसऱ्या दिवशी आकाशात भरारी घ्यायला भाग पडतो, परमात्मा आहे. समुद्रात जा. मी दापोलीला गेलो आता काही दिवसापूर्वी, रामनवमीला माझं कीर्तन होतं. माझी खूप दिवसाची इच्छा होती मासेमारीच्या नावेत आपण समुद्रात कधी बसू. मला सुवर्णदुर्ग किल्ला पाहायचा होता. तर दापोलीत पाच पंढरी नावाचं गाव आहे, त्या पाच पंढरीतच सुवर्णदुर्ग नावाचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांकडून घेतलेला. कान्होजी पांगऱ्या आरमार प्रमुख त्या किल्ल्याचे. नावेत बसलो मासेमारीच्या. प्रामाणिकपणानं सांगतो, त्या मासेमारीच्या बोटेत बसल्यावर, त्या नावेत बसल्यावर देवाची ताकद कळत होती. ते हजारो किलोमीटरवरून येणाऱ्या समुद्राच्या लाटा. नदीला जास्त पूर आला, पाऊस जास्त झाला तर पाळदीच्या बाहेरचा नाला ऐकत नाही राजे हो. समुद्राजवळ जा, परमात्म्याची ताकद कळते. इथं ज्याला गुरमी आहे त्याची गुरमी शांत होते समुद्राजवळ. ज्या समुद्राला कुठला अडकण नाही, कुठला बंधारा नाही, कुठलं धरण नाही, पण हजारो किलोमीटरवरून आलेली समुद्रातली लाट किनाऱ्यावर येऊन शांत होते. कोण करत तिला? ज्ञानोबा आहे त्याचं उत्तर ज्ञानेश्वरीत देतात. आपण ज्ञानेश्वरी वाचत नाही, आपलं दुर्दैव आहे. ज्ञानोबा आहे बोलतात, मी निघालो असे भूतडी समुद्रे ही महाजडी, ही पासूची डिपोडी विरेची ना. घराची घर उद्ध्वस्त होतात, पण तुम्ही कधी असं ऐकलं का हो की समुद्रानं हजारो घरं विरघळवली, मातीनं माती संपली, डिसूळ झाली, ही बिल्डिंग समुद्रानं केली नष्ट. असं पाहिलं? नद्यांनी घर उद्ध्वस्त केली, समुद्रानं नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चालिता. पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखान ओलांडावी. ही सत्ता कोणाची आहे? जगन्यंतेची आहे. माणसं म्हणता विज्ञान पुढे गेलं. विज्ञान पुढे गेलं? अजून विज्ञान तिथपर्यंत पुढे गेलं नाही. विज्ञान त्या दिवशी प्रगल्भ होईल तर चोर पकडायचं मशीन आलं, चपात्या बनवायचं मशीन आलं, भाजी बनवायचं मशीन आलं, भांडे धुवायचं मशीन आलं, कपडे धुवायचं मशीन आलं. पण एक मशीन अजून विज्ञान निर्माण करू शकलं नाही. इकडून चपाती घालायची आणि चपातीच्या मोबदल्यात रक्ताची धार बाहेर काढायची. चपाती भाकरी खाऊन रक्ताची धार बाहेर काढणारा जगन्यंता परमात्मा आहे, लक्षात ठेवा. हे विश्व तो चालवतोय. आपल्या अकलेचं दिवाळ बाजारात काढू नये. देव, अरे देवावरती विश्वास असला पाहिजे मनुष्याचा प्रचंड. अधिराज्य गाजवतो परमात्मा, अधिपती तो विश्वाचा. पोषितो जगासी
करीसी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकला तो कोण सांभाळत रे बाबा. नाही नाही आपण म्हणतो हे सगळं आपोआप चाललंय, निसर्ग चालवतो. निसर्ग 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 म्हणजे काय. गुरुजी गणपती बसवायचा गो शाळेत नाही रे, आपण करतो आपल्या शरीराने सगळं. कोण कशाला देव. वारकऱ्याच्या पोरांना ऐकलं राग आला. कसं बोलू शकता तुम्ही शिकलेली माणसं असं. गुरुजीचं बरोबर नाही पण उत्तर देऊ शकत नाही. ते सामान्य वारकऱ्याचं पोरग शाळेत दुसऱ्या दिवशी लवकर गेलं. गुरुजी म्हणता गणपती बसवायचं नाही शाळेत. ते पोरग गेलं आणि त्यानं फळ्यावर गणपती बाप्पाचं चित्र काढलं आणि जागेवर जाऊन बसला. गुरुजी आले आणि पाहिलं, वा कोणी काढलं रे चित्र. तू काढलं का रे. नाही गुरुजी. तू रे. नाही गुरुजी. तू रे. राम्या. नाही नाही मी पण नाही. तू श्याम. नाही मी. अरे कोणी काढलं मग. ज्यानं काढलं होतं तो म्हणे गुरुजी आपोआप आलं ते. मूर्ख आहेस का रे. अरे चित्र काढणारा कोणी असल्याशिवाय चित्र निघत नाही. गुरुजी या छोट्याशा फळ्यावर जर चित्र काढणारा कोणी असल्याशिवाय चित्र निघत नसेल गुरुजी तर पहा हे विश्व, या विश्वातला हा आशिया खंड, या आशिया खंडातला हा भारत नावाचा देश, या भारत देशातला हा संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र, या महाराष्ट्रातला हा जळगाव नावाचा मुक्ताबाईचा बहिणाबाईचा जिल्हा, या जिल्ह्यातला हा धरणगाव नावाचा छोटासा तालुका, या छोट्याशा तालुक्यातलं हे छोटंसं पाळदी नावाचं गाव, या पाळदी नावाच्या गावातली ही छोटीशी शाळा. गुरुजी या छोट्याशा शाळेतल्या छोट्याशा फळ्यावरच चित्र काढणारा कोणीतरी लागतो गुरुजी. तर ज्यानं या विश्वाचं चित्र काढलं तो नसेल का हो. जेने हे विश्व निर्मिले मार्ची देवा संसारिले, एकवी स्वर्गाले धरिले, सत्ता मात्रे आपुलिया, विश्व निर्मिले मार्ची देवा संसारिले, त्याच्या सत्तेत त्यानं ज्याच्यावर कृपा करावी अशी अपेक्षा असेल. का चालले थांबा ना थोडं जरा आला आता थांबा. त्या मानानं भरपूर वेळ दिला तुम्ही आम्हाला. आता जी छोटी छोटी पोरं आहे ते बसू शकत नाही. त्यांना वाटतं 1.5-2 तास चाली एकच चित्र आहे, जाहिरात नाही, ब्रेक नाही. काय पाहते सहनशीलतेला अंदाज असतो ना. ओ जमाना अच्छा था. 20 वर्षा अगोदर तुमच्या घरात किती चॅनल होते टीव्हीत. तुम्ही बोर झाले का. मी घरी जाऊ का. किती चॅनल होते. एकच. ते पूर्ण वेळ दिसत नव्हतं. मला आठवतं माझे वडील सरपंच होते साहेब. एकदा माणूस सरपंच झाला की त्याला जीवनभर बातम्या ऐकाव्या लागतात, म्हणजे सवय लागते ती. मी शाळेतून घरी आलो की माझे वडील मला म्हणायचे बाबू टीव्ही लाव. मी टीव्ही लावायचे. आमच्या घरी शटरचा टीव्ही होता. माझे वडील 3 भावंड. टीव्ही म्हणजे तो ब्लॅक अँड व्हाईट खळा ते उघडायचा, तो उघडायचा लावायचा बा टीव्ही. चित्र नाही. माझ्या वडिलांनी मला वरती चढून द्यावं. त्यावेळेला छत्र्या नव्हत्या अँटीने. मी माझ्या गावावर माझं गाव कुरा काकोडा इथून म्हणजे जळगावून 100 किलोमीटर, जळगाव जिल्ह्यातलं शेवटचं गाव. कारण आमच्या वडोद्याच्या पुढं जिल्हाच नाही आपला जळगाव. साहेब आमच्या गावात आले बऱ्याचदा, फक्त माझ्या घरी आले नाही. पुढच्या वेळेस या साहेब, सगळ्या अडचणींवर मात करून या. तिथं बऱ्याच अडचणी आहे. या वारकरी संप्रदायाचा एक उपासक म्हणून या. मी तुमचा प्रचंड चाहता आहे, तुमच्या बोलण्याचा प्रचंड चाहता आहे. आज एकमेव माणूस आहे धाडसाने सांगितलं अरे हरा इस्लाम का भगवा है भगवान का सफेद ईसा है क्या लेकिन उससे भी अच्छा है तिरंगा हिंदुस्तान का. साहेबांचं वाक्य आज ताकद आहे. नशिबान आहे ते. हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंसमोर भाषण करून पाठीवर थाप घेतलेले रत्न आपल्या जळगाव जिल्ह्याला लाभलं. आपण नशिबवान माणस आहे महाराज. माझ्या जिल्ह्याचं वैभव आहे. अरे इतकं मोठं पद आणि इतकी मोठी कर्तृत्व संपन्न ही कारकीर्द गाजवायला फार जाम झाली माणसं राव. ताळामेळ बसून राहिला नाही. आता काय सांगावं तुम्हाला. सोपं नाही ते. आनंद आहे. मी माझ्या घरावरचा अँटीना जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचो. जळगाव 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 आणि वरून खाली विचारायचो आमच्या चुलत भावाला कार भाऊ आलं काय. तो म्हणे मुंग्या आल्या गड्या तू फिरो येईन चित्र. ते फिरवता फिरवता चित्र यायचं, पण चित्र आनंद देणार होतं. ज्ञानेश्वर महाराज तुम्ही तारीख घेताना काही पूर्ण भंग सुटला पाहिजे असं ठरलं नाही आपलं. त्यामुळे तुम्ही काही क्लेम दाखल करू शकत नाही आमच्यावर. वेळ संपली, कीर्तन संपलं.
चित्र आनंद देणार होतं. 1.25 जर तुम्ही दूरदर्शन नावाचं चॅनल लावलं, अहो गल्ली बोळातून आवाज यायचा, आपण शेतकऱ्याची पोरं आहे महाराज. ओ भैया भैया रे, ओ भैया 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 गाडीवाला गाडीवाला, ओ गाडीवाला धीरे करे, धीरे से गाड़ी करे, गाड़ी तेरी रंगी बेरंगी, बैल तेरे गुलजार, हाकने वाला छैला छबीला, बैठने वाला लाल, ओ भैया मोरे भैया 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 गाड़ी वाला धीरे आकरे, धीरे से गाड़ी आकरे, धीरे से गाड़ी आकरे, धीरे से गाड़ी आकरे, धीरे से गाड़ी आकरे. 2-4-5 वर्ष गेले, गाणं बदललं पण चांगलं होतं. चल रे सरजा, चल रे सरजा, चल रे राजा बिग बिग, अरे बिग बिग, चल रे सरजा, चल रे राजा बिग बिग, बिग बिग, डौलान डौलान नगाव मोठा वरत गाव, काळा मातीत मातीचा टिपण झालं ते, टिपण झालं ते, टिपण झालं ही गाडी आई धन झालं दे, ओ आमची माती. पाठ आहे तुम्हाला, बरेच अँटीने फिरवलेली दिसत आहे तुम्ही सुद्धा. आवाज यायचा गल्ली बोळत, पण चांगलं होतं. आता तुम्ही टीव्ही लावा, टीव्हीत बैल कधी दिसेल तर शपथ आहे भाऊ, कधी बैल राहिला नाही आता. एक दिवस माझ्या आजीनं जाहिरात पाहिली टीव्हीला. जाहिरात अशी होती, दूसरी सफेदी निरमा से आए, रंगीन कपड़ाई खिल खिल जाए, सबकी पसंद निरमा, वॉशिंग पावडर निरमा. माझी आजी म्हणे, भाऊ काय म्हणते ती बाई? म्हटलं ती म्हणते तुम्ही आमची पावडर घ्या, तुमचे कपडे दुधासारखे स्वच्छ निघतील. आमची आजी म्हणे, तिला सांग आम्ही तुझी पावडर घेऊ बी, कपडे दुधासारखे स्वच्छ निघतीलही, पण तू कपडे तर घाल. तू कपड़े घालत नहीं तो धोतो काय? सब चोतों के बाजार में फतरों का व्यापार चल रहा दुनिया में. पोर ब्रिलियंट आहे महाराज. तू उठल्यामुळे आम्ही इतके बाजूला आलो बघ बरं. आता थोडा वेळ बैस, बसलं ते. आता कसं त्याच्या आवडीचा माल पुरवला की मग ते चेहरे फ्रेश राहतात. क्या गा रहे हो यार अपनी तान में, धूमधाम में सुनने वाले तो हंस रहे, सुनते नहीं है कान में. अरे अब तो समझ जाना पगले, यह चीज यहाँ चलती नहीं, वैसी चीजें समाज को दीजिए कि श्रोता जगत से हिलता नहीं. थोडं परिवर्तनाचं पाऊल टाकावं लागेल ना पुढं. आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक सांगले तर ये म्हणतील चला. पोर नाद नाही महाराज, ब्रिलियंट पिढी आहे ती. नाद नाही करू शकत तुम्ही त्या पोरांचा. एकदा आमच्या शाळेला आग लागली, सगळी पोरं शाळा विजवत होती, एक पोरं ग्राउंडवर नाचत होतं. मी त्याला म्हटलं, मूर्खा सगळी शाळा विजवून राहिली, तू नाचून राहिला का नाचतोय? तो म्हणे आगीचा अंदाज पाहून मला असं वाटतं शाळेला तुम्हाला 8-10 दिवस सुट्टी द्यावी लागणार आहे. तसंच झालं. आठवडाभर आमची शाळा बंद, 9 दिवसाने शाळा सुरू झाली. खोल्यांची दुरुस्ती झाल्यावर खोले पिरियड घ्यायला गेला. ते पोरग पुढंच बसलेलं होतं. मी त्याला म्हटलं, बाबू घटना आणि दुर्घटना यातला काय फरक आहे रे? तो म्हणे, गुरुजी आपल्या शाळेला आग लागली, घटना आहे, आणि त्यातूनही तुम्ही वाचले, ही दुर्घटना आहे. नाद नाही म्हटलं गाड्या इथून पुढं पोरांचा. म्हटलं पोरं म्हणजे लई हुशार आहे महाराज. चला तुम्हाला सांगत होतो, आहे तिथून दिन व्हाव, आहे तिथून. तुम्हाला सामान्य उदाहरणातून पटवून देतो, छोटी छोटी. दिन झालं ना, राक्षसाला मिळालं. 2 उदाहरणं सांगतो, सेवा संपवतो, ऐका. कृष्णावतारामध्ये कंसानं देवाला मारायला पाठवलेली पहिली बाई आहे, तिचं नाव पुतना.
साडी मॅचिंग, ब्लाऊज मॅचिंग, लिपस्टिक मॅचिंग, बांगड्या मॅचिंग, सगळं मॅचिंग होतं तिचं. तुम्ही म्हणाल तू होता का पाहायला? मी नव्हतो, पण मी गाथा वाचलाय. नामा म्हणे आली नंदाची या घरी, स्वरूपे सुंदरी देवांगना. ती देवाकडे गेली. आता ती काही सद्भावनेने गेली होती. नाथ महाराज भागवतामध्ये ओवी देतात, गोड ओवी. विषय घेऊन आणि जस्तना पुतना घेऊ आली प्राणा, ती कृष्ण संगे जाना तै क्षणी उद्धरती. विष भरून आली, कपट होतं तिच्या मनात. देवाच्या दरबारात आली. कोण होती पुतना? ती नुसती पुतना नव्हती, ती वामन अवतारातली राजा बलीची मुलगी होती रत्नमाला. ज्या वेळेला वामन रूपातला देव तिनं पाहला, आपल्या बापाला काही मागायला आलेला आहे, अरे हा देखना ब्राह्मण आला. तिनं पाहिलं ते, तिचं ममत्व जाग झालं. महाराज ममत्व जाग झाल्यावर त्याचं पालकत्व करावं लागलं. ममत्व जाग होतं त्यावेळेला जिल्ह्याचं पालकत्व चांगलं निभावलं जातं. नुसतं पालकमंत्री व्हायला अर्थ नाही, ममत्व असलं पाहिजे. आणि इथं ममत्वाचं पालकत्व जळगाव जिल्ह्याला मिळालेलं आहे. ममत्व आहे, अंतःकरणात ममत्व लागतं ना पालकत्व निभावायला. तिचं ममत्व निर्माण झालं आणि मग पालकत्व जाग झालं. ती म्हणे असं बालक जर माझ्या मांडीवर आलं असतं तर मी त्याला स्तनपान करू असतं. असं कुठं म्हटली ती? मनात, मनातल्या मनात झालं. भगवान म्हटले तथास्तु, काळजी करू नको, तुला मला दूध पाजायचे, मी येतो तुझ्या मांडीवर, पण आता नाही. कृष्ण अवतारात काहीच वेळाने याने तिच्या बापाजवळून 3 पावलं भूमी घेतली. 2 पावलात त्रैलोक्य आटलं आणि 3रं पाऊल कुठं ठेवू? रडत होता राजा बलीचा मुलगा. का हो, त्रैलोक्य दान केलं राजेव आमच्या बापानं, आमच्या बापाच्या मस्तकावर पाय ठेवता कोण देव म्हणेल तुम्हाला? भक्त प्रल्हाद हजर होते तिथं. भागवतात 7 स्कंदात विस्तारानं त्याचं चरित्र कथा आहे. वेड्या असा मध्ये येऊ नको. अरे तुझ्या बापाने केलेल्या सेवेचा हाच फायदा आहे की देवानं यावून तुझ्या बापाच्या मस्तकावर पाय द्या. देऊ दे, दिला. रडायला लागली ती रत्नमाला. ती म्हणे माझ्या बापाला पाताळात घालतो, राम 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 राम. हा निर्दयी आहे, हा वरून दिसायला चांगला आहे, याचं अंतःकरण निर्दयी आहे. असा जर मला भेटला असता तर मी त्याला मांडीवर घेतलं असतं दूध पाजायला आणि पाजलं असतं विष. भगवान म्हटले विष पाजायचं, विष पाज, पण मी तुझ्या मांडीवर येईल. तुझी इच्छा झाली ना? ती जर रत्नमाला कृष्ण अवतारात पुतना झाली आणि भगवंताला मांडीवर घेतलं. यशोदेला म्हणते आण तुझं बालक. देवाला मांडीवर घेतलं. अगोदर म्हणे याला कंस घाबरतोय, अरे हे बालक आहे, हे बालक आहे, हे बालक आहे. हा बाबा जसा तिला बिलगला, जशी ओढायला सुरुवात केली तशी ती म्हणे बालक नाही, ही टेक्समोची मोटर आहे. सर यानं दूध काय, रक्त काय, पंचप्राण काय, सगळं ओढूनच घेतलं. ती म्हणे अरे सोड मला, अरे सोड मला, अरे सोड मला. तो म्हणे पुतणे मी अगोदर कोणाला धरत नाही आणि एकदा धरलं तर मला वाटेपर्यंत सोडत नाही. अगं तू राक्षसीन जरी असली तरी तुझी कास ओटात धरली बाई. मारायला आलेलीची जर कास मुखात धरण्याचं भाग्य मला भेटलं असेल या कृष्णाला तर माझा स्वभाव आहे. अगं तुला आई म्हटल्याशिवाय आता सोडू कसा? याला म्हणतात कृपावंत किती. काय करतो त्या दिनाकरता? इथून पुढची सगळी चरण म्हणायची. त्यांचा बारवा ही माता, त्यांचं ओझं वाहतो. कोणाचं वाहलं? अनेकांचं वाहलं. अनेक पुरावेत, अनेक दाखले. नाथ महाराजांकडे 750 रुपयाचं कर्ज झालं होतं. कर्ज झालं, कर्जबाजारी माणूस झाला. एकदा रिवर्स आला की जगात चर्चा करावी लागत नाही, आपोआप त्याचा प्रचार प्रसार होतो. तसंच झालं महाराज. नाथ महाराजांचा कीर्तन झालं, वाड्यात चाललेले श्रीखंड्या हिशोब करत होता. सेवक नाथ महाराजांचा श्रीखंड्या कोण होता माहिती आहे तुम्हाला? विचारलं का रे काय म्हणते आपला बजेट? तो म्हणे यंदा कर्ज झालं महाराज. किती? 750 रुपयाचं. होईल सगळे ठीक. दिवसामागे दिवस निघत गेले. 550 रुपयाचं कर्ज काही इतकी गुरमी पैशाची? बरं नाही सावकार, हिशोब करा. हिशोब केला, व्याजासहित रक्कम सांगितली. पूर्वी कसण्यात पैसे ठेवायचे, कसना सोडला पोटाचा आणि पैसे काढले पाडदीकर. तुम्हाला आश्चर्य वाटेल, नाथ महाराजांचं चरित्र वाचा. बरोबर पैसे तितकेच हो, व्याजासहित तितकीच रक्कम काढून दिली, पावती घेतली, सही केली. सावकारानं पैसे पोच पावलं.
सावकाराच्या बायकोला वाटलं कोणीतरी आलंय, पाण्याचा ग्लास घेऊन जावा. आली, घ्या बाबा. ताई, अहो मालकाच्या अगोदर गडी माणसं पाणी पित नाही. आमचा मालक उपाशी आहे हो, सांगा हो तुमच्या नवऱ्याला, अशी शपथ घालू नका कोणाला. राग आला नवऱ्याचा. पावती घेतली, घरी आले. नाथ महाराजांना डोळा लागलेला होता. ज्ञानेश्वरी शुद्ध करत होते नाथ महाराज. त्यावेळेला ज्ञानेश्वरी शुद्ध करायचं काम ज्ञानोबारांनी नाथ महाराजांना दिलं होतं. तो हा काळ आहे, ही घटना घडली तेव्हा. त्या ज्ञानेश्वरीत पावती खोसून ठेवली. पाठ झाली आणि सावकाराची बायको रडायला लागली. संपलंय माझं कीर्तन. सावकाराची बायको रडते, म्हणते मालक, ही पांडुरंगाची मूर्ती माझ्याकडे पाहून हसत नाही हो, बोलत नाही हो माझ्याशी आज. मालक जरा सांगा ना तिला काय झालं, आपलं काही चुकलं असेल का मालक? तुम्ही नाथ महाराजांना शपथ घातली, त्याचा राग आला असेल का हो पांडुरंगाला, विठुरायाला? देव कृपाळू आहे हो मालक, साधूचा शाप घेऊ नका. पोरांना कमरेला कपडा राहणार नाही आपल्या. इतकी गुरमी बरी नव, जा जरा जा, बरी नाही मालक, संताची क्षमा मागा, असं म्हणते. हो, वाड्यात आला सावकार, लोटांगण घातलं. बाबा, तुमचा नोकर येऊन गेला, पैसे देऊन गेला, आमची बायको नाराज झाली माझ्यावर, मला क्षमा करा, संत क्षमाशील आहे, तुम्ही शांतीब्रह्म आहे बाबा, माफ करा. नाथ महाराज म्हटले, अरे तुझ्या पैशाची व्यवस्था होत नाही आमच्याकडून. मिळाले बाबा पैसे? कोणी दिले? अहो नोकर आला तुमचा. माझा नोकर? हो, रात्री येऊन गेला. अरे जेवलो नाही गड्या मालक, सावकारा काय नोकर? अहो बाबा येऊन गेला, मी पावती दिली. ज्ञानेश्वरीचं पान उघडता बरोबर पुढं पावती हजर आहे. रडायला लागले नाथ महाराज. बघा बघा बाबा, माझी सही येते बघा, तुमचा नोकर येऊन गेला. सावकारा, अरे लेका, मी नोकर पाठवला नाही रे, तो नोकर झाला. मी काय नोकर पाठवू येड्या? एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, अंब ऋषीचे सोसी गर्भवास. नाथ महाराजांच्या वाड्यातला नोकर होतो पाळदीकर. विनयानं कीर्तन परंपरा जीवनात उतरवा, पांडुरंगाची सेवा करा, ज्ञानेश्वरी गाथेचं पारायण करा. आपला नोकर नाही, पण आपला मालक झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि आपल्या घरचा नोकर व्हावा याकरता मी कीर्तन करत नाही, तुम्ही कीर्तन ऐकत नाही, पण त्यानं आपला मालक व्हावा ही इच्छा तुमच्याही मनात आहे, आणि त्यानं माझा मालक व्हावा ही इच्छा माझ्याही मनात आहे. होईल का हो? निश्चित होईल. त्यांचा भार वाही माता नाथ महाराजांचा वाहला, तुमचा सुद्धा होईल. करी योगक्षेम चिंता योग आणलही अनन्या चिंतयंतो मामे जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. योग आणलही आणि त्याचा क्षेम करेलही. बोलो नेदी वाट करी धरुणी दावे नीट. तुम्ही सन्मार्गाने चालता चालता तुमची पोरं जर बिघडली, पापाच्या दिशेनं जायला लागली, तुम्ही परमार्थ करा. तुमच्या पोरांना पापाच्या रस्त्यावरून सरळ मार्गाला आणायला देव कारणीभूत ठरेल. इथं बरेच बाप हैराण झाले, पोरांना सरळ मार्ग दाखवता दाखवता बसत नाही, त्यांचं जमत नाही का? वाट दाखवणारा देव लागतो महाराज. वाट लावणारे अनेक भेटतील, पण बोलो निधी वाट करी धरो निधावी नीट. त्यांचा भारवाही माता करी योगक्षेम चिंता. 11:05 कमी. कीर्तनाची वेळ संपलेली आहे. महाराजांचा आग्रह आहे, पण वेळेच्या मर्यादेच्या उल्लंघन करणं मला उचित नाही. तुमची सगळ्यांची इच्छा आहे, पिंगळा म्हटला पाहिजे, पण वेळ भरपूर झालेली आहे. त्यामुळं महाराजजी एक 15 मिनिटं जास्त घ्या. अगोदर विठोबा रुक्माई, नंतर पिंगळा. सध्या पिंगळा नावाचं प्रकरण माहिती नाही, असं पश्चिम महाराष्ट्रातलं नाहीये. तुझा मोंगळा झाला तरी चालेल, पण तू पिंगळाच म्हण. आनंद आहे तुमचं. आधी आपण पिंगळा घेऊ, अस्ताव्यस्त नाही होणार, अस्ताव्यस्त होणार नाही. वेळ देऊ. नाही, मंडळी आमची लगेच पिडोबार खुमाई पाळदी खुर्द संताजी मित्रमंडळ, आकाशबाम परिसर मित्रमंडळ, भीमज्योत मित्रमंडळ, क्लासमेट ग्रुप मित्रमंडळ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मित्रमंडळ, कृपया लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचंय. पाडधी बुद्रुक श्रीराम मित्रमंडळ, जिद्दी दुर्गा उत्सव मंडळ यांनी कृपया लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचंय. वेळ न घालवता कृपया करून विनंती आहे.
महाराज जी आकाराच्या पुढे कीर्तन करत नाही, आपण विनंती केली आहे. या ठिकाणी महाराजांसोबत लाभलेले आमचे विनोद भाऊ आणि आदरणीय आमचे शेखर भाऊ वानखेडे सावदेकर, खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. आज बारको महाराज वावडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी गुरुमावली साऊंड सर्व्हिसचे संचालक येतू भाऊ साळुंके आणि ज्ञान मंदिरा युट्यूब चॅनलचे मालक दिनेश भाऊ पाटील ही या ठिकाणी उपस्थित आहे. परिसरातून आलेली सर्व भाविक मंडळी, महाराज मंडळी, खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. चला 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 पटकन. हे भूषण पटकन हार घालायचा आणि पुढे चालायचं. तिकडनं खाली उतरा, त्या साईडला खाली उतरायचं. फोटो नंतर काढा. कृपया ज्या मंडळाचं झालं त्यांनी पुढे चालायचं. बोलोनी दिवाट करी धरोनी दावी नीट, त्यांचा भारवा ही माथा करी योगक्षेम चिंता. तरुण बांधवांना धन्यवाद. एवढे हार घालत होतो त्या दिवशी तेव्हा मला असं वाटत होतं पोळ्याच्या दिवशी बैलाला कसं वाटत असेल. वेगळी मजा असते. प्रेम आहे तुम्हा सगळ्यांचं. या राज्याची लोकसंख्या 14 कोटी आहे, त्यातली 7-8 कोटी माणसं आमची कीर्तन ऐकतात. आज सर्वसामान्य पोराच्या आयुष्यातला विजय.
आहे की नाही? आनंद आहे. वारकरी संप्रदायाची अलौकिक ताकद आहे. संतांचा ऐका, आपलं भलं होईल. अन्यथा कोणाचं ऐकत बसाल? झुंबराबर झुमशराबीन त्याच्या बरोबर आपली खराबी. संतांचं. अन्यथा काय परिणाम होईल त्याचं प्रकरणच पिंगळा नावाज आहे. हे जरी नाही तरी दुसरा येईल. हे जरी नाही तरी दुसरा येईल. हे जरी नाही तरी दुसरा येईल. हे जरी नाही जरा सगळ्यांचीच इच्छा आहे. तुम्हाला उभं राहावंच लागेल. वा वा चला. हॅलो टाळ द्या. सुया मनी नाही वरती थांबूया. प्रताप भाऊ पुढे यायचंय. प्रताप भाऊ विकी बाबा सब एक साथ एक ताली एक साथ व्यासपीठावर यायचंय. वा दादा वा. करुणी उचित ओ
प्रेम खाली हृदया